येथून मी उस्मामध्ये आठवडी बाजारामध्ये बैल इकडे आणले आहेत. फारसं या 2-4 महिन्यामध्ये फारसं ऊन तपत आहे. हा शेवटचा महिना आहे. आम्हाला हिरवा चारा नसल्यामुळे आता आम्ही बैल इकडे आणले आहेत बाजारामध्ये. आता पुढे पाऊस पडेल ना पडेल लांबल हा काय सांगता येत नाही, म्हणून आम्ही हा बैल इकडे आणले. काही भाव विकू आता बैल आता आम्ही इकडे आणले. कशामुळे विकायला? आता चारा ना नसला, आता हिरी बोरं कमी होत आले तर हा शेवटचा महिना आहे. चांगल्या पद्धतीचे बैल आहेत, पण चारा नसल्यामुळेच आता आम्ही इकडे या बाजारात आणलेले आहेत. ऊन पडायले, पाणी नाही, चारा नाही, काही नाही. यासाठी जनावर इकली आता करायला रोज. काय परिस्थिती आहे आता गावात? पाण्याची टंचाई खूप आहे साहेब. पाणी सुद्धा मुश्किल आहे, ढोरा वसराला पाणी. आमचा भाग कोरडा उचच आहे ना. जनावरांना चारा वगैरे मिळतो? कशाचा चारा असेल असेच. बरं, जनावर घेऊन आले काय, कशी किंमत येते? काहीच किंमत बरी आहे, पण ते कोणी घेरावर नाही, काहीच नाही. आम्ही बैल ऐकायला आणले. म्हणजे चारा वगैरे काही नाही, हिरवा गिरवा वाळला चारा आहे. ऊन तापले भरपूर, त्याच्यामुळे आम्ही बैल ऐकायला आणले. चारा नाही ना बैलाला, पुन्हा पाणी नाही, सांभाळायचे कसे बैल, त्याच्यामुळे आणलीत आम्ही. धामणगावून जनावर आणले हो, काय करावं, कडक उन्हाळा पडला, चाऱ्याची सोय नाही, पाणी ऊन लागायले, मशागतीचे दिवस, काही विलाज नाही, पर्याय नाही. जनावर सांभाळून चाऱ्याचा वैरणीचा प्रश्न, विहिरी आटल्या, बोरा आटले, पाणी कमी झाले, उन्हाळा असा कडक पडला. काय माला टाळायला भाव नाही, काय काय करावं, काही सुधरण. बाजारावर बैल काय आणली, काय भाव चालेल, काय लाखाची जोडी, मग 80ला 75ला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.